खूप प्रसन्न आणि छान वाटलं. खरं तर केवळ सिंधुदुर्ग नाही, कोकण नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये एक अनोखी होळीची प्रथा या गिरोबाच्या निमित्ताने आहे, या सांगेली गावामध्ये आहे. गेले अनेक दिवस या सगळ्या प्रथेचा किंवा या संपूर्ण उत्सवाचा आनंद घेण्याची इच्छा होती. आज आमचे मित्र रवी मडगावकर असतील, पंढरनाथ राहुळ असतील, सरपंच लहू भिंगार यांनी सगळेच मानकरी कवित्री सगळी मानकरी मंडळींच्या समोर आज दोन्ही ठिकाणचं दर्शन घेतलं. खरं तर ज्या ठिकाणाहून हे पवित्र गिरोबाचं जे हे आहे ते घेऊन येतात त्या ठिकाणी पण एक मोठा उत्सव, मोठा जल्लोष सुरू आहे. त्या ठिकाणी सुद्धा भेट दिली आणि आज मंदिरात येऊन नमस्कार केला, नतमस्तक झालो. ही एक अनोखी प्रथा संपूर्ण कोकणामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ओळखली जाते आणि यामुळे संपूर्ण गाव एकत्र असा मानलेला आहे. आजूबाजूच्या सगळ्या गावकरी जे असतील ते श्रद्धेने या ठिकाणी येतात. मला वाटतं खरं तर आपल्या पूर्वजांना धन्यवाद दिले पाहिजे की अशा प्रकारच्या एक वेगळ्या प्रथा आणि परंपरा या संपूर्ण देशभरामध्ये, महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्माने निर्माण करून ठेवलेले आहेत आणि त्याच्यामुळे संपूर्ण गाव असेल तो एकीकडे जातो. या गावामध्ये एकीने उत्सव साजरा होतो. एकूणही खूप बरं वाटलं की या गावामध्ये जे काय निर्णय असतील किंवा जे काही तंटे बखेडे असतील या सगळ्याचा निर्णय या पवित्र देवस्थानाच्या ठिकाणी निकाली लागतो. खरं तर आजच्या काळामध्ये अशाच प्रकारची गरज आहे की गावामध्ये देवाच्या साक्षीने या सगळ्या गोष्टी सुटल्या पाहिजेत, तरच सगळे माणूस सुखी होतील, समृद्ध होतील आणि चांगल्या पद्धती होतील. मी आज या यात्रोत्सवाच्या निमित्ताने, या होळीच्या उत्सवाच्या निमित्ताने सगळ्याच गावकऱ्यांना, या पंचक्रोशीतील सगळ्यांना, त्यासोबत येणाऱ्या सगळ्या पाहुणे मंडळींना शुभेच्छा देतो. पुढच्या काळामध्ये सगळ्या होळीचे सण सगळे निर्विघ्न पार पडू दे आणि सगळी लोक सुखा आनंदामध्ये राहू दे अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. गावची जो शिगमा आहे म्हणजे होळी आहे, होळी जवळजवळ आम्ही महाशिवरात्रीपासून आमच्या सांगली गावाचा शिगमा सुरू होतो. महाशिवरात्रीच्या दिवशी आम्ही जे फणसाचं जे झाड आहे ते आम्ही हे तयार करून पसंत केले जातं. तिथून आजपर्यंत आमचा हा करतो. ज्या दिवशी आज म्हणजे होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सर्व मानकरी येऊन येते. इथे सर्व मानकरी मंदिरमध्ये येऊन श्वास वगैरे काढणार. श्वास मी इथून नंतर वाजत वगैरे त्या ज्या ठिकाणी आम्ही ते झाड बघितलेलं आहे त्या ठिकाणी नेतो आम्ही. त्या ठिकाणी श्वास लावली जाते. त्या ठिकाणी पुन्हा ते झाड तिथं तोडून नंतर शेडकाम करून जे सुतार वगैरे ते शिवलिंगचे खांबामध्ये ते हे रूपांतर करतात. त्याच्यानंतर पुन्हा ते तिथून झाड ते पुन्हा खांद्यावरून रात्रभर खांद्यावरून आहे. ते ज्या ठिकाणी आम्ही खांद्यावरून उचलल्यानंतर एक आमचं पर्टिक्युलर एक जागा आहे त्या ठिकाणी आम्ही उतरणार. ते म्हणजे जमिनीला लावलं जातं. ते पुन्हा तिथून उचलल्यानंतर सगळं आमच्या मंदिरमध्ये येतो. मंदिरमधून जो जुना देव आहे ते दोघांची पुन्हा भेट होते. तो जुना आणि जे नवीन आहे तो मागच्या याने येणार आणि जुना हा पुढच्याच याने. त्याच्यानंतर जुन्याचं पर्टिक्युलर जागा आहे तिथं आम्ही ठेवतो. असा आमचा पंचक्रोशी म्हणजे पुऱ्या महाराष्ट्रामध्ये एक आगळा वेगळा हा सांगली गावचा शिगमा होळी उत्सव आहे.